विचारांचा प्रतिकार विचारांनी करताना आलेल्या धर्मांध शक्तींनी नरेंद्र दाभोळकरांनंतर आता कॉम्रेड गोविंदराव पानसरेंवर भ्याड हल्ला केलाय। ज्यांचा अशा विचारसरणीवर विश्वास आहे या सर्वांनी या घटनेचा तीव्र निषेध करावा असं आवाहन करत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला। तर जिल्हाभरातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले। कष्टकरी आणि उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारे कॉम्रेड गोविंदराव पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर सोमवारी सकाळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी गोळ्या झाडून प्राणघातक हल्ला केला। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्यानंतर ज्येष्ठ विचारवंत गोविंदराव पानसरेंवर हल्ला झाल्यानं पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला मोठा धक्का बसलाय। या घटनेचा राज्यभरातून निषेध होतोय। अकोल्यातील जनतेनंही 2 तास आपले व्यवहार बंद ठेवून घटनेचा तीव्र निषेध केला। अत्यंत प्राणघातक अशा स्वरूपाचा हल्ला काही डरपोक लोकांनी केला। विचारांची लढाई ज्यावेळी विचारांनी करता येत नाही, विचारांच्या लढाईचा विचारामध्ये पराभव होतो, त्यावेळी असे भ्याड लोक हल्ले करण्याचा, गोळ्या घालण्याचा मार्ग अपनावतात। नरेंद्र दाभोळकरांच्या हल्ल्याच्या बाबतीमध्येही आपण महाराष्ट्राने तेच पाहिलेलं आहे। आज ज्यावेळी ही बातमी समजली, आमच्यासारखे लाखो कार्यकर्ते हे अक्षरशः घायाळ झालेले आहेत। या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये गरिबांसाठी, वंचितांसाठी काम करणाऱ्या माणसांवर, दलितांचे, अन्यायांच्यावर वाचा फोडणाऱ्या माणसांवर असे प्राणघातक हल्ले होणार असतील तर सर्वांचंच भान हे हरपून जाणार आहे। अत्यंत क्लेशदायक, अत्यंत दुःखदायक अशा स्वरूपाची ही घटना आहे। गोविंद पानसरे हा अत्यंत साधा सरळ माणूस, अगदी लेकरासारखं सर्वांवर प्रेम करणारा माणूस, कोणाला विरोध करायचा असेल तरी सुद्धा अत्यंत शालीन भाषेमध्ये, अत्यंत प्रेमाच्या भाषेमध्ये आपला मुद्दा मांडणारा माणूस। कधीही मुद्द्यांवरून कॉम्रेड पानसरे गुद्द्यांवर आलेत असं मी माझ्या सबंध आयुष्यात कधी पाहिलेलं नाही। असा सरळ माणूस, अशा माणसाने कुणाचंही कधी वाईट चिंतलेलं नाही, कधीही कुणाला कधी वाईट शब्द बोललेले नाही। अशा माणसावर असा हल्ला होणं हा फक्त राजकीय विचाराची लढाई आहे, विचारातून करता येत नाही, त्याच्यातून चिडून जाऊनच हा हल्ला झालेला आहे, याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही। त्यांचं शिवाजी कोण होता हे पुस्तक हे सर्व वाचकांनी वाचावं असं पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे कसे कैवारी होते, पुरोगामी मूल्य त्या काळातही जपणारा तो कसा महान राजा होता, त्यांनी कधी जातीपातीचं, धर्माचं राजकारण केलं नाही, कोणत्याही धर्मांध शक्तीच्या पद्धतीनं ते कधी वागले नाहीत, हे सर्व त्या पुस्तकांमधून त्यांनी उघड केलं, त्याच्याबाबत प्रबोधन केलं। कदाचित याचा प्रचंड राग कुठेतरी शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या मंडळींच्या मनामध्ये नक्कीच आहे। शिवाजी महाराजांचा वापर धर्मांध कामासाठी करणाऱ्या मंडळी या त्यामुळे कदाचित कॉम्रेड पानसरेंच्या विरोधामध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही। नुकतंच जे टोळ विरोधी आंदोलन झालं, संबंध महाराष्ट्रभर या आंदोलनाचा उद्रेक झाला होता। कॉम्रेड पानसरे हे त्याच्यामध्ये अग्रभागी होते आणि गरिबांची, वंचितांची, सर्वसामान्यांची, मध्यमवर्गीयांची लूट या टोलच्या माध्यमातून होऊ नये यासाठी अत्यंत प्रभावी आंदोलन त्यांनी उभारलेलं होतं। त्यामुळे भांडवलदारांचं आणि अशा पद्धतीनं टोल वसूल करणाऱ्यांच्या हिताचं रक्षण करणाऱ्यांपैकी असं कोणी भ्याड हल्ला केलाय काय हे तपासून पाहण्याची गरज आहे। एकंदरीतच देशामध्ये विकासाचं नाव सांगून जे हिंदुत्ववादी धर्मांध शक्ती या बळकट झाल्यात आणि त्यांचा पूर्ण जो कामाची पद्धत आहे ती तानाशाही पद्धतीनं, एकारल्यापणानं हल्ले करून, खून करून, दहशत पसरून राज्य करायचं अशा पद्धतीचा जो कौल एकंदरीत या सगळ्या राज्यकर्त्यांचा राहिलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रात येत्या काळात हे हल्ले वाढतील की काय अशी रास्त भीती आज चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून अत्यंत स्वाभाविकपणाने त्याचा निषेध आज अकोल्यामध्ये झाला। अकोल्याच्या लोकांना अकोले बंदसाठी आवाहन करण्यात आलं। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाने हे आवाहन केलं, लोकांनी प्रतिसाद दिला। तातडीनं 2 तास संबंध अकोले बंद करून त्याचा निषेध करण्यात आला। अकोल्यातून मोर्चा काढण्यात आला, निदर्शनं तहसील कार्यालयावर करण्यात आली, निवेदनही देण्यात आलेलं आहे। आमची मूळ मागणी आहे की हल्लेखोरांना तर अटक झाली पाहिजे, त्यांना शिक्षाही झाली पाहिजे, पण ह्या हल्लेखोरांच्या मागे मास्टर माइंड कोण आहे त्याचा शोध लागला पाहिजे आणि या हल्ल्याच्या मागे जे खरे सूत्रधार आहे त्यांना जोपर्यंत उघड केलं जात नाही, जे नरेंद्र दाभोळकरांच्या प्रकरणात अद्याप झालेलं नाही, तोपर्यंत अशा पद्धतीचे हल्ले रोखता येणार नाही। आणि म्हणून आम्ही मागणी करतो की या हल्ल्यामागे
जे मूळ साथीदार आहेत, मूळ सूत्रधार आहेत, त्यांचा शोध लागला पाहिजे. त्यांना कठोर शासन झालं पाहिजे, जेणेकरून वंचितांसाठी, गरिबांसाठी लढणारे आणि एक पुरोगामी महाराष्ट्र, विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी जीवाचं रान करणारे जे कार्यकर्ते आहेत, त्यांना निर्भयपणाने काम करता येईल. अन्यथा या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये कुणीही सुरक्षित नाही, ही भावना सर्वसामान्यांच्या मनात बळकट झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही चळवळीचे एक नेते, थोर स्वातंत्र्य सेनानी आणि सर्वांना या ठिकाणी राहुरीकरांना अभिमान वाटावा. त्याचं कारण असं की गोविंद पानसरे हे राहुरीचे राहणारे, या ठिकाणी माध्यमिक शिक्षणापर्यंत या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं. घरच्या अतिशय दारिद्र्यामुळं त्यांनी कोल्हापूरला स्थलांतर केलं. छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी जे बोर्डिंग चालवलेले होते, त्या ठिकाणी बोर्डिंगमध्ये घरच्या गरिबीमुळं त्या ठिकाणी राहावं लागलं. LLB पर्यंत शिक्षण त्या ठिकाणी पूर्ण केल्यानंतर त्याच ठिकाणी त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला आणि कोल्हापूरला ते स्थायिक झाले. त्या परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या अति अनंत चळवळी या मानवानं त्या ठिकाणी उभ्या केल्या. तर कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं तहसील कार्यालयावर मोर्चा काढून या हल्ल्यामागील सूत्रधारांना ताब्यात घेऊन कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी कॉम्रेड डॉक्टर अजित नवले, शांताराम वाळुंज, कारभारी उगले, नामदेव भांगरे, तुळशीराम कातोरे यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, अहमदनगर.